प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउन्सिलर. नीट UG 2025 एंट्रन्स एक्झाम इन्स्ट्रक्शन्स. नीट UG 2025 परीक्षेचे स्वरूप व परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या दिवशी कोणत्या प्रकारचे मॅनेजमेंट करावे या संबंधित सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. नंबर 1, प्रश्नपत्रिका ही 180 प्रश्नांची असेल. नंबर 2, वेळ 3 तासाचा आहे. नंबर 3, परीक्षा केंद्राचे गेट साधारणतः 1:30 वाजता बंद होते. त्याच्या अगोदर 2 तास परीक्षा केंद्रामध्ये पोहोचणे गरजेचे आहे. ॲडमिट कार्ड आल्यानंतर त्यासोबत काही इन्स्ट्रक्शन येतील, त्यामध्ये बदल होऊ शकतो. नंबर 4, 29 एप्रिल ते 30 एप्रिलच्या आसपास ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याच्यासोबत काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतील त्या व्यवस्थित वाचा. नंबर 5, परीक्षेला साधारणतः 10 दिवसाचा कालावधी उरलेला आहे, त्यामुळे आपण आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्याचेच रिव्हिजन करणे, नवीन कोणत्याही प्रकारचा अभ्यास करू नये, तसे केल्यास गडबड होऊ शकते. नंबर 6, ॲडमिट कार्ड हॉल तिकीट आल्यानंतर ते डाउनलोड करून घेणे, शक्यतो चांगल्या क्वालिटीचा व्हाईट कलरचा पेपर असावा. नंबर 7, ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जो फोटो व सिग्नेचर अपलोड केलेला होता तो फोटो ॲडमिट कार्डवरती चिकटवा. नंबर 8, सध्या लॉग इन करून एक्झाम सिटी सेंटर कोणते आलेले आहे ते पहा, त्याप्रमाणे ट्रॅव्हलिंगची प्लॅनिंग करता येईल. नंबर 9, ड्रेस कोड संबंधित माहिती हॉल तिकीटच्या सोबत दिलेली असेल ती व्यवस्थित वाचा. शक्यतो उन्हाळ्याचे दिवस असल्याने फिट व जाड असणारे कपडे परिधान करू नये. नंबर 10, 2 फोटो सोबत ठेवा. नंबर 11, पिण्यासाठी पाणी परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला जागेवर मिळेल किंवा ट्रान्सपरंट पाणी बॉटल घेऊन जाऊ शकता. नंबर 12, परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांची सही व थंब हॉलमधील पर्यवेक्षकाच्या समोर करावी लागेल. नंबर 13, पोस्ट कार्ड साईज फोटो. नंबर 14, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटिंग कार्ड किंवा 12वीचे हॉल तिकीट. नंबर 15, परीक्षा हॉलमध्ये पेन मिळणार आहे. नंबर 16, विद्यार्थ्यांनी हातामध्ये कंगन किंवा इतर काही घालू नये. मुलांनीही कोणत्याही प्रकारचे हातामध्ये कडे, दोरा बांधू नये. नंबर 17, गळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची रिंगा वगैरे घालू नये. नंबर 18, शर्ट किंवा टी शर्ट विदाऊट कॉलरचा असावा. नंबर 19, चप्पल साधी असावी, जास्त विणलेली नसावी. नंबर 20, परीक्षा सेंटरची आदल्या दिवशी जाऊन पाहणी करावी, कारण एकाच नावाच्या 2-2 शाळा हायस्कूल असू शकतात, अचानक गडबड होऊ शकते. नंबर 21, प्रश्नपत्रिकेच्या आत OMR व आन्सर शीट आहे का ते पहा. नंबर 22, तुमचे ॲडमिट कार्ड, आन्सर शीट, OMR यावरील सर्व नंबर तपासून पहा, एकच आहेत का. नंबर 23, रोल नंबर अंकांमध्ये टाकायचा आहे. रोल नंबर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित चेक करा. बुकलेट नंबर तोही अंकामध्ये टाकायचा आहे. नंबर 24, आईचे नाव, वडिलांचे नाव, विद्यार्थ्याचे नाव व थंब. नंबर 25, साधारणतः या सर्व प्रक्रियेमध्ये 20 मिनिटे जातात. या सर्व प्रक्रिया संपल्यानंतर मग तुम्ही पेपर सोडवण्यासाठी सुरुवात करू शकता. नंबर 26, सोबत पॅड दिले जाणार नाही, बाकड्यावरतीच ठेवून प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल. नंबर 27, आपल्याला दिलेला बाकडा व्यवस्थित आहे का बघा, काही प्रॉब्लेम असल्यास पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आणून द्या. नंबर 28, आन्सर की वरती टिक करू नका असे इन्स्ट्रक्शन देतील, परंतु एकदम अंधुकमध्ये टिक करता येते का बघा, म्हणजे संध्याकाळी घरी आल्यानंतर प्रायव्हेट क्लासेसवाल्यांनी दिलेल्या OMR नुसार तुम्हाला तुमची आन्सर शीट चेक करता येईल, म्हणजे आपल्याला किती मार्क येतील याचा अंदाज येईल व पुढील प्लॅनिंग करता येईल. नंबर 29, एकाच उत्तराला 2 वेळेस राऊंड करू नका किंवा खाडाखोड करू नका. उत्तर बरोबर असेल तर ग्राह्य धरले जाणार नाही. महत्त्वाच्या टिप्स, 2017 सालापासून नीट परीक्षा चालू झाली आहे. त्याच्या अंदाजानुसार साधारणतः परीक्षेचे स्वरूप बघितले असता 40% पेपर हा सोपा असतो, 40% मध्यम स्वरूपाचा व 20% एकदम हार्ड असतो. त्यामुळे आपण पेपर सोडवताना अगोदर 40% जो सोपा आहे तो सोडवा, नंतर जो 40% मध्यम स्वरूपाचा आहे तो सोडवा.
त्यानंतर 20% जो हार्ड स्वरूपाचा आहे, तुम्हाला खात्री असेल तरच सोडवण्याचा प्रयत्न करा. शक्यतो जे विद्यार्थी टॉपर असतात म्हणजे 650-700 मार्कच्या आसपास असतात, शक्यतो जे विद्यार्थी टॉपर असतात म्हणजे 650-700 मार्क्सच्या आसपास असतात, हेच विद्यार्थी हे 20% हार्ड स्वरूपाचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करतात. एकूण 150 प्रश्न जरी व्यवस्थित अटेंड केल्यास गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागू शकतो. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.